मित्रांनो, आपला ब्लॉग सुरू झालेला आहे. मी तुमचा विनायक चोपडे पुन्हा एकदा पहाड्याची वादियों में तेव्हा मंदिर महादेवाचं. हा जो पावड आहे ना, याच्या आतमध्ये पाव आहे आणि हा वरतून बेसन मारून तळलेला, याला पावडा म्हणतात त्र्यंबकेश्वरला. त्याची टेस्ट एक नंबर आहे, तुम्ही येऊन खाऊ शकता. खूप मस्त वाटत आहे. व्यक्ती आहे, हे जी व्यक्ती आहे हे खाऊन राहिले वडा वडा आणि रस्सा, आणि मला म्हणते त्याच्यात पाव नाही. ब्रह्मगिरी पर्वत किती मस्त दिसते तू. एक आपण पहिले चाललो तलावाकडे, आणि हा जो रस्ता आहे हा चालला त्र्यंबकेश्वरच्या मेन मंदिराकडे. तुम्हाला मंदिर इथून दिसतच असेल, हे मंदिर आहे. इथे तुम्हाला भक्त निवास सगळं भेटेल. असे मोठे दुकान आहे इथे. एक नंबर ठिकाण आहे, मस्त आहे, थंड वातावरण. काल आपण आलेलो होतो इथं. हे त्र्यंबकराजाचं मंदिर आहे. तर हे आतमधून आपण दाखवणार आहोत थोड्या वेळातच. हे दरवाजा आहे. ही पहा ब्रह्मगिरी पर्वत. मी तुम्हाला 10 वेळा याच्यासाठी सांगतो की एक नंबर आहे. आपण हे पर्वत म्हणलं किती लंबा आहे, आता तुम्हाला पूर्ण दिसेल आपल्या व्हिडिओ. हेवा मित्रांनो, ब्रह्मगिरी पर्वत एवढं मस्त वाटत आहे इथे, अल्टिमेट. पण इथून आता फोटोशूट झालेला, आपण निघालेलो इकडून. नमस्कार. हे इथले महाराज आहे. इथून आपण निघालेलो हो. आता तलाव वापस चाललेलो डबल. आता आपण जाणार निलगिरी पर्वतावर. चला डायरेक्ट आपण पर्वताच्या खाली भेटू. आपण चाललो आता निलगिरी पर्वतावर ॲटोनी. खंडधुनी आहे, इथले महाराज आहे. झालेलं आपण चाललो आता अजून वर तर काय हा वर तर महादेवाचं मंदिर आहे. हे माताचं मंदिर होतं. मी पहिली ती जमिनीतून ॲटोमॅटिक ती धुनी वर, म्हणजे जो अंगार आहे तो ॲटोमॅटिक जमिनीतून वरता येतो. हो, हा घंटा बघा, पाया नाही पडायचे आहे. हा त्रिशूल पहा मित्रांनो, भाई किती लंबा आहे. आपल्या मोबाईल मध्ये सुद्धा नाही बसत आहे. तलाव पहा मित्रांनो, इथं तलाव गेला मतलब मित्रांनो, इथं जे ब्लॉगिंग साठी शूट आणि एक नंबर प्लेस इन द वर्ल्ड. तलाव एक नंबर जागा आहे. हे शिवलिंगाचं पहा. तर मित्रांनो, हे ब्रह्मगिरी पर्वत ना, हे वा मित्रांनो त्र्यंबकेश्वर. एक नंबर व्यू. हे इकडे हे मच्छीचं तळ तेव्हा मित्रांनो पूर्ण डिझाईन पाहतो मित्रांनो. डिझाईन ते आहे का तुमचं? नाही, आम्ही इकडे गेलो त्या कुंडात आहे. किती मस्त आहे हे. मग आता खाली जाऊ मित्रांनो आपण. त्या नाही आहे पायऱ्या म्हणून मी नाही, दरी आहे, पायऱ्या दरी आहे, पायऱ्या आहे. हे बा मित्रांनो, टिंगा 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 चल्ल चल्ल चला नागपूर चला नागपूर चला टिंगा 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 टिंगा. हे त्र्यंबकेश्वरमध्ये असे काय भेटतात. आता मग पर्वतून खाली आलो ना, आताच आपण निंबू पाणी पिलो. गोल्डफिश वगैरे खूप साऱ्या मच्छी आहे बघ. त्र्यंबकेश्वर आहे, आपण आता वरती जाणार आहोत. फुल ऑन पैसा वसूल प्लेस आहे, पूर्ण पैसा. एवढं रम्य वातावरण,
एवढं रम्य वातावरण हे फक्त त्र्यंबकेश्वरला एक नंबर वातावरण आहे. एक नंबर वातावरण आहे मित्रांनो. पण आलेलो आहोत मित्रांनो ब्रह्मगिरी पर्वतावर. आता चाललेलो आहोत. हे आहे त्र्यंबकेश्वर जे खाली, हे तुम्ही जे खाली पाहत आहे त्र्यंबकेश्वर आहे. आणि आपण आता ब्रह्मगिरी चाललो. आणि हे आहे ब्रह्मगिरी. इथून रस्ता चाललो. तुम्ही हे आहे त्र्यंबकेश्वर जे तुम्ही पाहताय खाली. तर आपण चाललो आता ब्रह्मगिरीवर. हा रस्ता आहे ब्रह्मगिरीचा. हा इकडून पायऱ्या, इकडून आलेलो आपण. मी ब्लॉग शूट करायचं थोडा विसरलो होतो, तर इथून आता चाललेलो आपण. इथं पहिले गंगाद्वार आहे. पहिले आपण ब्रह्मगिरी जाऊ, नंतर येताना गंगाद्वारला येऊ. ही सगळी फॅमिली आहे. अल्टिमेट मजा. हा डोंगरावर आपण जाणार आहोत. हे ब्रह्मगिरी पर्वत हे आपण आता चाललेलो आहोत. खूप खूप मस्त मजा येते. एकदम ढगाळ वातावरण स्टाईश. हे आहे त्र्यंबकेश्वर. आणि इथं जनावरांची भीती आहे, तर सगळे ग्रुपनं चला. हे तुम्हाला सांगतो मी आता. तर ग्रुपनं चला. हा छोटासा ट्रॅक करणार ब्रह्मगिरीचा रस्ता. ब्रह्मगिरीचा रस्ता आहे, एक नंबर रस्ता आहे. इथं तुम्हाला गाईड्स पण भेटतील. म्हाताऱ्या माणसासाठी ते पालखी पण भेटेल जायची. म्हणून चालणार. चॅनलला पटकन जाऊन सबस्क्राईब करा. ही ब्रह्मगिरीची व्हिडिओ ज्यांना ज्यांना पाहायची आहे पटकन सबस्क्राईब करा. आपण चाललो आता गंगाद्वार. आता आम्ही चाललो सगळेजण वर चढतो. गंगाद्वारला जायसाठी 100 पायऱ्या चढा लागतात. त्याच्या मागे उभे राहा. खडी पहाडी आहे, खडी पहाडी आणि खडीच चढाई आहे इथं. गंगेच्या पाझर ऑटोमॅटिक पहाडातलं ओरिजिनल पाणी नदीचं उगमस्थान. आतमधल्याचं पाय मला यूट्यूबवर व्हिडिओ पूर्ण बघावे लागेल. त्यासाठी आपल्या VMAX चॅनलला सबस्क्राईब करा. ए माकडे खातो रे तू माकडे. कोलंबिका देवी. गोदावरी नदीचं उगमस्थान हे आहे. आणि ही कोलंबिका देवी आहे. आणि हा इथला मुलगा सेवेकरी आहे. तू सेवेकरी. आणि हे आपलं त्र्यंबकेश्वर जिथून आपण वरता आलेलो आहोत. हे गोदावरी नदीचं उगमस्थान आहे. हे गोदावरी नदी. मेन उगम आहे ना. हे आहे गोदावरी नदीचं उगमस्थान. नदीच्या ह्याच्यातून येते ना. हो वरतून येतात ते. ब्रह्मगिरीतून येते. हो. त्या कुंडातून पाणी इकडे जमा होते ह्या कुंडात. आणि हे या गोदावरी नदीचं उगमस्थान. इथूनच गोदावरी कुठून खाली गेली. राम मंदिर, कुशवाडा, कुंडा, त्र्यंबकेश्वर. इथूनच गोदावरी कुठे गेली. हे नाशिक, पंचवटी, नांदेड इथून गेली. इथून गेली. हा उगम झाला तिथनं इथे जमा होतो. हा हा खाली गेली. हा. ये माकड्या या कसे करते कसे भागते साले. ये पिंगली कुठे बघाली तू. थांबा 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 थांबा. हॅलो 108 दर्शन घेऊन आता आपण चाललो ब्रह्मगिरीवर. तर आपण आता लगेच पायऱ्याकडे भेटू. लोमं काढू थोडेसे काही. हे पहा गुफा. झाडांची गुफेतून चाललेलो आपण. छोटे छोटे दुकान आहे. आता आपण आता लिंबू पाणी पिला समोर निघालेलो. ह्या इथून आहे 500 पायऱ्या ब्रह्मगिरीच्या. मुक्तादेवी मंदिर. रस्ता आहे मित्रांनो. तर चला थोडस समोर गेल्यावर अजून एकदा. थोडा वेळ बसलो आम्ही स्टे करायला. थकलो आम्ही. मी नाही थकलो, घरची थकली. लेवल 1 वरच आहोत तुम्ही. आता लेवल 2 वर पोहोचायला खूप वेळ लागणार आहे.
हे आहे ब्रह्मगिरी पर्वत. मस्त 5 मिनिट. हे बघ मित्रांनो, दरी दरी बेअर हिल्स, फिलिंग ऑफ द बेअर हिल्स. आणि मित्रांनो इथं कचरा नका करूया येत आता तुम्ही. मेहनत रस्ता आहे हा मित्रांनो. हे बघ दरियो के दिल यार मी चढायला पूर्ण आपण थोडं बाकी आहे आपण चढायचं. आपण आलो वर, अजूनही आहेत चढाय बाकी. तो पण तुम्ही ब्रह्मगिरी एकदम डाऊन आलो. अजून वर तर जायला पाऊण तास लागते मित्रांनो. हे आहे ब्रह्मगिरी. अजून टॉपवर जायचंच अजूनही. अजून टॉपवर पोचायला 1.5 तास लागणार आहे. अजून इथून मित्रांनो आपण निंबू पाणी पिऊ छोटी छोटी. हे बा मित्रांनो आपण टॉपवर यायचं. ते आहे टॉप. इथून नजारे बा, हिरवी चादर बा, हिरवी चादर निसर्गाची. एक नंबर खरंच आहे मित्रांनो. येतो अनलिमिटेड अस्वशीय. म्हणजे काय मला बोलायचे शब्द सुद्धा नाही आहे इथं आल्यावर की काय आहे हे ब्रह्मगिरी. हे या ब्रह्मगिरीचा टॉप. इथं जायचा अजून, पण हे पाय तू मित्रांनो खालती. ओ भाई हे बा एक नंबर व्ह्यू. आपण आता 2000 फूट मित्रांनो आलो आपण टॉपवर फायनली. हे आहे टॉप ब्रह्मगिरीचा. हो भाई ईश्वर. आणि अजून एक थोडंसं टॉप आहे, त्या टॉपवर पण जाणार आपण. हे आहे ब्रह्मगिरीचा मेन टॉप. मंदिर आहे खालचं थोडंसं. टॉपवरून थोडंसं खालचं जावं लागतं तुम्हाला तिथे. हे पहा फायनली माझी मम्मी चढली बी फायनली. आपण ब्रह्मगिरीच्या टॉपवर आलो. आता मंदिरात जाणार आहोत ब्रह्मगिरीच्या. चला व्ह्यू पहा मित्रांनो. इथं आपण आलो खालतून तिकडून. आता चाललो आपण चाललो ब्रह्मगिरी पर्वताकडे. सॉरी ब्रह्मगिरीच्या मंदिराकडे. चला मित्रांनो. ब्रह्मगिरीच्या उगमस्थानाकडे चाललेलो आपण. म्हणजे गोदावरी शिवशंकरांनी जटा आपटलेल्या. ते जटा आपटलेल्या माहिती आहे का? तेच आहे मी जिथं म्हणत होतो तिथं. हा इथं महादेवाने आपल्या डोक्याच्या जटा आपटलेल्या होत्या. ते आता पाहायला जाणार आहोत आपण. आणि इथं आयुर्वेदिक वनस्पती खूप आहे मित्रांनो. कारण की दोनच. हर हर महादेव. इथं मित्रांनो आवाज सुद्धा गुंजत आहे टॉपवर. तुम्हाला घ्यायचे असेल तर पूजेला घेऊ शकता. गोदावरीचं दर्शन केलं ती तिथं गेलेली आहे. तर हे आहे ते मेन गोदावरीचं उगमस्थान. ती पाणी तिच्यातून येत आहे पाणी. ते ही आहे गोदावरी नदी. हे आहे मंदिर ब्रह्मगिरी मंदिर. गोदावरी नदीचं उगमस्थानाचं दर्शन घेतलेलं आहे. ब्रह्मगिरी हे शिखर आहे बघ. मित्रांनो ढगा. अस्मरणीय वातावरण म्हणजे एक नंबर. गंगेचं मूळ दर्शन झालेलं आहे. आपण चाललो आता इकडं. शिवशंकरांनी जटा आपटलेल्या आहे. आपण आता तिथं चाललो. चला तुम्हाला एका ब्रह्मगिरी डोंगराचे 3 ठिकाण भेटून जातील. आणि हे माकडांचं एकामेकावर पुन्हा एक कटिंग रस्ता. हिवी गो. चलो
नंबर ठिकाण आहे. म्हणजे एकदम ढगात आहो मित्रांनो, आपण ढगात. तेव्हा तिकडून ढगा आलेले आहे, तेव्हा तिकडून ढगा येत आहे. तर आपण आता इथे आंघोळ केलेली आहे कुंडावर. तर ब्लॉग इथपर्यंत आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट जरूर करा. आजचा ब्लॉग हा इथंच एंड होतो. बाय बाय.